माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एकदा कोर्टामध्ये साक्षीदाराचा उलट तपासाचे काम चालू असते. जाबदारच्या वकिलांना त्या अर्जदारच्या साक्षीदारास एक प्रश्न विचारायचा असतो. तो प्रश्न एका डॉक्युमेंटवर आधारलेला असतो. तो डॉक्युमेंट अर्जदारच्या वकिलांनी कोर्टात दाखल केलेला असतो. त्या अशा वेळी प्रश्न विचारायच्या वेळी मेहरबान कोर्ट म्हणतात, त्या डॉक्युमेंटला, ज्या डॉक्युमेंटवर तुम्ही प्रश्न विचारत आहात त्याला निशाणी पडली नाही तर तुम्ही तो प्रश्न विचारू शकत नाही. अशा वेळी जाबदारचे वकील म्हणतात की त्या डॉक्युमेंटवर प्रश्न विचारणं जरुरीचं आहे, त्यामुळे त्याला निशाणी पडण्यास हरकत नाही. अशा वेळी पाठीमागे बसलेले जे क्रॉस ऐकत असतात त्यातले एक वकील साहेब म्हणतात, अरे अरे, मग तर हे केस 100% हरले, कारण डॉक्युमेंटला आता एक्झिबिट पडणार आणि तो डॉक्युमेंट, तो पुरावा अर्जदारने दिलेला आहे, त्यामुळे केस इथेच संपली. आणि असं म्हणून सर्व कोर्टात सर्वजण हसू लागतात. पण खरंच एखाद्या डॉक्युमेंटला एक्झिबिट पडलं की खरंच तिथंच तो जाबदार केस हरला का? आणि त्या डॉक्युमेंटला एक्झिबिट पडलं म्हणजे तो डॉक्युमेंट खरंच पुरावा म्हणून कोर्टात साबित होतो काय? याबद्दलची माहिती जाणून घेऊया आणि पुढे या गोष्टीत काय होते हेही जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया की एखाद्या डॉक्युमेंटला एक्झिबिट पडणे म्हणजेच निशाणी पडणे याचा अर्थ काय. एखादं कागदपत्र आपण पुराव्याच्या कामी कोर्टात सादर करतो आणि पुराव्याच्या कामी सादर केलेला तो कागदपत्र, तो दस्त कोर्टात स्वीकारला जातो आणि त्यास एक्झिबिट नंबर म्हणजेच निशाणी दिली जाते. यालाच एक्झिबिटेड डॉक्युमेंट असे म्हणतात. मग खरंच ज्यावेळेस त्या दस्ताला, त्या डॉक्युमेंटला एक्झिबिट पडतो याचा अर्थ तो डॉक्युमेंट पुराव्याच्या कामी आपोआप सिद्ध होतो का? एक्झिबिटेड डॉक्युमेंटला आपोआप पुरावा मानला जातो का? तर नाही. एखाद्या डॉक्युमेंटला जरी एक्झिबिट पडलं तरी त्या डॉक्युमेंटची, त्या दस्ताची, त्या कागदपत्राची अंमलबजावणी केव्हा झाली, कशी झाली आणि त्यातले साक्षीदार आणि त्यातला मजकूर स्वतंत्रपणे सिद्ध करणं जरुरीचं असतं. म्हणजेच केवळ डॉक्युमेंटला एक्झिबिट पडलं, निशाणी पडली म्हणजे तो लगेच काही पुरावा म्हणून सिद्ध होत नाही, तर त्यातला आतला सर्व मजकूर, अगदी सहीसुद्धा ज्या व्यक्तीने त्या डॉक्युमेंटवर साक्षीदार म्हणून सही केली असेल त्या सर्व गोष्टी कोर्टापुढे पुराव्यानिशी सिद्ध व्हाव्या लागतात. मगच तो डॉक्युमेंट पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो. तुमचं म्हणणं असेल की तुम्ही म्हणताय पण त्यासाठी खरंच एखादी सायटेशन, केस लॉ आहेत का? तर होय, स्क्रीनवरती ह्या मी सायटेशन आणि केस लॉ ह्या देत आहे. ह्याच्यामध्ये असं नमूद केलेलंच आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक्झिबिटेड डॉक्युमेंटला निशाणी पडल्याने तो आपोआप सिद्ध होत नाही. त्यासाठी कायदेशीररित्या तो पुराव्याच्या कामी खरा व बरोबर आहे हे सिद्धसुद्धा होणं जरुरीचं असतं. आता परत आपण त्या गोष्टीकडे येऊया, जी गोष्ट आपण अर्धी सोडलेली. सर्व कोर्टात त्या वकिलांवर सगळे हसतात की त्या वकिलांचं, जे वकील साहेबांचं म्हणणं असतं की आता एक्झिबिट पडलं, आता केस संपली, आता केस जिंकता येणार नाही. तर तसं नाही. आता ज्या डॉक्युमेंटवर ते प्रश्न विचारतायत वकील, जे क्रॉस घेत आहेत, ते डॉक्युमेंट खरंच कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे, खरं आहे, योग्य आहे, हे खोटं आहे का खरं आहे हे पूर्णपणे सिद्ध करायची जबाबदारी वकिलांवरच असते. त्यामुळे ज्यावेळेस एखादा डॉक्युमेंट, त्याबाबत असलेली केस, त्याबद्दल असलेला जो दावा, त्याची सगळी हिस्ट्री त्या वकिलांनाच माहिती असते ज्यांनी त्या पक्षकाराचं वकीलपत्र घेतलेलं असतं. त्यामुळे पुढे कोर्टापुढे काय सिद्ध करायचं, कुठल्या पद्धतीने सिद्ध करायचं, तो डॉक्युमेंट कसा खोटा आहे किंवा तो डॉक्युमेंट कसा खरा आहे, हे सर्व सिद्ध करायची जबाबदारी पूर्णपणे अर्जदारच्या वकिलांची
किंवा जाबदारच्या वकिलांची असते. जर का अर्जदारच्या वकिलांनी असा डॉक्युमेंट दिला असेल की तो पुराव्याच्या कामी खरा बरोबर आहे, तर जबाबदारी जाबदारच्या वकिलांवर येते की तो डॉक्युमेंट खोटा आहे, खरा नाही, कायदेशीरदृष्ट्या बरोबर नाही, अयोग्य आहे, व्हॉइड आहे. हे सर्व सिद्ध करायची जबाबदारी वकिलांवर असते. त्यामुळे पाठीमागे बसणाऱ्या वकील साहेबांनी जरी कोणी सांगितलं, हे मी माझ्या वकील जे आता नुकतीच प्रॅक्टिस करत आहेत किंवा जे नुकतीच वकिलीच्या व्यवसायात आलेले आहेत त्यांना सांगते, त्यांना एक एक छोटीशी एक मोठी बहीण म्हणून मार्गदर्शन म्हणून सांगते की तुमची एक मोठी बहीण म्हणून समजा. मी सांगते की जरी आपल्याला आपल्या केसबद्दल, आपल्या दाव्याबद्दल पूर्णपणे माहिती आहे, आपण त्याचा पूर्ण सखोल अभ्यास केला असेल, तर इतर कोणीही ज्यांना आपल्या केसबद्दल काही माहिती नाही, दाव्याबद्दल काही माहिती नाही, जर का कोणी असं म्हणत असेल की हे चुकलेलं आहे, हे बरोबर नाही, तर आपण आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवायचा आणि केवळ आणि केवळ आपले जे पक्षकार असतील त्यांच्या हिताच्या दृष्टीने, त्यांच्या हिताच्या आवश्यकतेनुसारच आपण कोर्टामध्ये प्लीडिंग करत असतो, आपण कोर्टामध्ये दावा केस शाबित करत असतो. त्यामुळे जेवढं वकिलांना जे वकील त्यामध्ये सामील असतात त्यांना जेवढं माहिती असतं तेवढं बाकीच्यांना माहिती नसतं. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे केवळ एखाद्या डॉक्युमेंटला एक्झिबिट दिलं, मग ते डॉक्युमेंट पुराव्याच्या कामी सिद्ध झालं म्हणून ती केस हरलो, आता केस संपली, असं नसतं. वकिलांनीही पक्षकारांवर आणि पक्षकारांनी जास्तीत जास्त नेमलेल्या वकिलांवर विश्वास ठेवायला हवा आहे. आणि बऱ्याच वेळेला असं हसू झाल्याने काही वेळेला आपले ज्युनियर छोटी भावंडं केस अर्धीच सोडून देतात किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वळतात किंवा सर्व प्रॅक्टिस वगैरे सोडून JMFCची तयारी करतात. JMFCची तयारी करणं ही अतिशय चांगलंच आहे, काही वाईट नाही, परंतु आपल्याला अनुभवातूनच शिकायला मिळतं आणि आपले अनुभव इतके तरी वाईट नसतात की आपण आपल्या पक्षकाराच्या बाजूने जेव्हा मेहरबान कोर्टापुढे केस मांडत असतो, दावा मांडत असतो, त्यावेळेस पूर्णपणे आपण तयारीतच गेलेलो असतो. मग जर कोणाला असा प्रश्न पडला असेल की त्याला एक्झिबिट तरी का द्यावं मग डॉक्युमेंटला, जर का अजून तो पुराव्याच्या कामी सिद्धच व्हायचा आहे, तर त्या डॉक्युमेंटला एक्झिबिट द्यायची, निशाणी द्यायची गरजच काय आहे. तर एखाद्या ओरिजिनल डॉक्युमेंट मी झेरॉक्स म्हणत नाही, ओरिजिनल डॉक्युमेंटला ज्या वेळेस एक्झिबिट दिले जाते म्हणजे तो त्याचा एक ओळख क्रमांक मिळतो आणि त्याचा संदर्भ घेऊन पुढे युक्तिवाद करणेही सोपे जाते आणि अपील कोर्टालाही कोणत्या दस्तऐवजाच्या आधारे निर्णय दिला आहे हे सुद्धा विचारात घेणे सोपे जाते. त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंटला एक्झिबिट दिले जाते. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.